हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे क्लास 8चं चॅप्टर नंबर 11 स्टॅटिस्टिक. ठीक आहे, बघा काय दिलेलं आहे. द नंबर ऑफ पेजेस ऑफ बुक निनाद रीड फॉर अ 5 कंजिक्युटिव्ह डे वेअर 60, 50, 54, 46, 50. म्हणजे जो मुलगा आहे तो काय करत आहे, एका बुकचे पेज रीड करत आहे. म्हणजे 5 कंजिक्युटिव्ह म्हणजेच पहिले 5 दिवस. पहिले फर्स्ट डेला किती केले असेल त्यांनी 60, सेकंड डे 50, नंतर 54, 46 असे 5 दिवस. फाइंड द ॲव्हरेज नंबर ऑफ पेजेस ही रीड एव्हरी डे. त्यांनी आपल्याला काय काढायचं आहे, ह्या सर्व नंबरचा ॲव्हरेज काढायचा आहे की त्यांनी कमीत कमी किती पेजेस रीड केले असतील प्रत्येक दिवशी. ठीक आहे, द ॲव्हरेज इज इक्वल्स टू काय असते, सम ऑफ ऑल स्कोअर अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोअर. काय सम ऑफ ऑल 60 जे आपल्याला नंबर ऑफ डे दिलेले आहेत पेजेसचे ते लिहायचे. 60 प्लस 50 प्लस 54 प्लस 46 प्लस 50. ठीक आहे, टोटल नंबर ऑफ स्कोअर्स म्हणजेच किती दिवसाचे पेजेस दिलेले आहेत, 5 दिवसाचे. म्हणजेच काय करायचं, त्याला डिवायडेड बाय 5. 1 2 3 4 5 त्याला डिवायडेड बाय 5 करायचं. ठीक आहे, आता या सर्वांची सम किती येईल, याची सम येते 260 अपॉन 5. काय होईल डिवायडेड, 5 5 जा 25, 1 डाला 5 2 जा 10, 52. ॲव्हरेज ऑफ नंबर ऑफ पेजेस रीड डेली इन 52. म्हणजे तो प्रत्येक दिवशी कमीत कमी किती पेजेस रीड करायचा, 52. ठीक आहे, अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 11.1 करायचं आहे. बघा प्रॅक्टिस सेट 11.1. द फॉलोइंग टेबल शो द नंबर ऑफ सॅपलिंग प्लांटेड बाय 30 स्टुडंट. Fill in the box and find the average number of sapling planted by each student. म्हणजे काय दिल्यात, किती स्टुडंटनी सॅपलिंग केली म्हणते प्लांटेड, 30 स्टुडंटनी. ठीक आहे, हे बघा नंबर ऑफ सॅपलिंग स्कोअर मीन्स याला काय डिनोट करतो असतो आपण, एक्स आहे. 1 2 3 4. ठीक आहे, नंबर ऑफ स्टुडंट फ्रिक्वेन्सी एफ आहे. ठीक आहे, तर पहिल्या स्टुडंटनी किती केलं आहे, 4, नंतर 6 12 8. तर एन म्हणजे काय असतो, एन म्हणजेच ह्या सर्वांची ॲडिशन. ठीक आहे, म्हणजे काही 4 प्लस 6 प्लस 12 प्लस 8 काय ते 30. आता बघा नेक्स्ट कॉलम काय आहे, एफ आय इंटू एक्स आय. एफ आय काय आहे आपला 4 आणि एक्स आय काय 1. म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 1 4. नंतर काही 6 इथं काय एफ आय 6 मल्टिप्लाय बाय एक्स आय काय 2, 6 2 जा 12. इथं एफ आय 12 मल्टिप्लाय बाय 3, 12 3 जा 36. इथं काय येईल 8 मल्टिप्लाय बाय 4, 8 4 जा 32. ठीक आहे, आता बघा इथं काय दिलं आहे, समेशन एफ आय एक्स आय. समेशनचा मिनिंग काय असतो, ॲडिशन. म्हणजे आपल्याला हे एफ आय एक्स आय जे आहे दिलेले, जे आपण आन्सर काढले त्याची काय करायची आहे, ॲडिशन. म्हणजेच 4 प्लस 12 प्लस 36 प्लस 32 काय ते ॲडिशन 84. ठीक आहे, आता बघा मीन काढायसाठी एक फॉर्म्युला आहे, मीन. हे बघा काय आहे, मीन समेशन एफ आय एक्स आय अपॉन एन. तोच काय करायचं इथं यूज करायचा आहे. काय मीन इज इक्वल्स टू काय येईल, समेशन एफ आय मल्टिप्लाय बाय एक्स आय अपॉन एन. आता समेशन एफ आय एक्स आय किती आलं आपलं, आताच आपण आन्सर काढलं काय आहे 84. एन किती आहे आपला, किती आहे 30. याला काय करायचं आपल्याला डिवाईड करायचं. ठीक आहे, बघा 2ने डिवाईड करते मी, काय येईल 15, 2 4 जा 8, 2 2 जा 4. ठीक आहे, परत कशाने करते, 2ने होईल का, नाही 3ने होईल. बघा 3ने होते का, 3 5 जा 15, 3 1 जा 3 आणि 1 आला 3 2 जा नाही 3 4 जा 12, 14. म्हणजे काय आलं 14 अपॉन 5 आलं. आता 14 अपॉन 5ने काय करायचं, डिवाईड करायचं 14ला. काय येईल 5 2 जा 10, 4 आलं, पॉईंट आला, इथं काय येईल 0. 5 8 जा 40. म्हणजे काय येईल आपला आन्सर 2.8. इथं पण काय येईल 2.8. द ॲव्हरेज नंबर ऑफ ट्री प्लांटेड किती आले 2.8. बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे, द फॉलोइंग टेबल शो द इलेक्ट्रिसिटी in unit used by 25 family of Eklara village in month of May. काय केलं,
आपल्याला इलेक्ट्रिसिटीबद्दल सांगितलेलं आहे. किती फॅमिलीने यूज केली? 25 फॅमिलीनी. आणि कोणत्या महिन्यातली कोणत्या मंथमधली इन्फॉर्मेशन दिलेली आहे? मेमधली. कंप्लीट द टेबल अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आपल्याला काय करायचं आहे? हा टेबल कंप्लीट करायचा आहे आणि हा जो टेबल कंप्लीट केला की हे काय करायचे आहेत? क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. बघा, इलेक्ट्रिसिटी यूज युनिट काय घेतलेलं आहे? एक्स आहे. नंबर ऑफ फॅमिली फ्रिक्वेन्सी एफ आहे, म्हणजे नंबर ऑफ फॅमिली दिलेले आहेत. आणि हे काय दिलेलं आहे? एफ आय इंटू एक्स आहे. ठीक आहे. आता बघा, इलेक्ट्रिसिटी दिलेली आहे आपल्याला, नंबर ऑफ फॅमिली पण दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? डायरेक्ट त्याचे नंबर दिले आहेत. आणि आपल्याला काय काढायचं आहे? एफ आय इंटू एक्स आहे. एफ आय इंटू एक्स आहे म्हणजे 7 मल्टिप्लाय बाय 30 काय येईल? 0. 7 3 जा 21. ठीक आहे. याला मल्टिप्लाय करा. 45 टू द 90 हे काय येईल? 0. 8 6 जा 48. 5 5 जा 25. 5 टू कॅरी. 5 7 जा 35. 35 प्लस 2 37. ठीक आहे. 3 0 जा 0. 9 3 जा 27. ठीक आहे. आता बघा, नंबर ऑफ फॅमिलीज एफ आय याची ॲडिशन करायची आपल्याला. एन काढायचं आहे. काय येईल? 7 + 2. हे बघा, 7 + 2 + 8 + 5 + 3 या सर्वांची काय करायची आहे? ॲडिशन करायची आहे. ती किती येईल? 25. जर आपण याची ॲडिशन नाही केली तरी आपल्याला नंबर ऑफ फॅमिलीज माहिती आहे. नंबर ऑफ फॅमिली किती दिलं आहे? 25. म्हणजे आन्सर काय असेल? 25. आणि समेशन एफ आय एक्स आहे म्हणजे ह्या सर्वांची ॲडिशन किती असेल? 1 4 2 5. ठीक आहे. याची ॲडिशन करायची सर्व याची. ठीक आहे. आता याचे आन्सर बघा. बघा काय क्वेश्चन नंबर 1. हाऊ मेनी फॅमिलीज यूज 45 युनिट इलेक्ट्रिसिटी. किती फॅमिली आहेत की जे 45 युनिट इलेक्ट्रिसिटी यूज करत आहे? बघा, इलेक्ट्रिसिटी कुठे आहे? 45. किती फॅमिली यूज करत आहे? हे बघा, 45 आहे. किती फॅमिली यूज करत आहे? 2. म्हणजे इथे आन्सर काय येईल? 2 फॅमिली. 2 फॅमिलीज. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघा. स्टेट द स्कोअर द फ्रिक्वेन्सी ऑफ विच इज 5. आता कोणत्या याची फ्रिक्वेन्सी 5 आहे त्याची आपल्याला काय लिहायची? इलेक्ट्रिसिटी लिहायची. किती आहे? ज्याची फ्रिक्वेन्सी 5 आहे त्याचा स्कोअर किती आहे? 75. म्हणजे जिथं काय येईल? द स्कोअर इज 75. ठीक आहे. आता बघा, थर्ड काय दिलेलं आहे? फाइंड एन अँड समेशन एफ आय एक्स आहे. आताच केलं आपण. एन किती आला आपला? 25. आणि समेशन एफ आय एक्स आहे किती आला? 1425. ते इथं काय करायचं आहे? राईट करायचं आहे. एन इज इक्वल्स टू 25 आणि समेशन एफ आय एक्स आहे इज इक्वल्स टू 1425. ठीक आहे. 4 नंबर बघा. फाइंड द मीन ऑफ इलेक्ट्रिसिटी यूज बाय ईच फॅमिली इन द मंथ ऑफ मे. काय काढायला सांगितला? मीन काढायला सांगितला. कसा येईल मीन? काय असते मीनचा फॉर्म्युला? काय असतो? मीन इज इक्वल्स टू समेशन एफ आय एक्स आय अपॉन एन. समेशन एफ आय एक्स आय किती आहे? 1425 अपॉन 25. याचा आन्सर इज 57. म्हणजेच काय येईल आपला आन्सर? हेन्स द मीन ऑफ इलेक्ट्रिसिटी used by each family is 57 युनिट. ठीक आहे. बघा, थर्ड नंबरचा क्वेश्चन काय आहे? द नंबर ऑफ मेंबर इन अ 40 फॅमिली इन बिलर आर ॲज फॉलो. म्हणजे 40 फॅमिली, एका जे छोटंसं गाव आहे तिथले काय दिलेलं आहे? 40 फॅमिलीचे मेंबर दिलेले आहे. ठीक आहे. ही पूर्ण लिस्ट दिलेली आहे. प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी टेबल अँड फाइंड द मीन ऑफ मेंबर ऑफ 40 फॅमिली. आपल्याला काय करायचं आहे? पूर्ण जो टेबल फाइंड करायचा आहे आणि मीन पण काढायचा आहे 40 फॅमिलीचा. ठीक आहे. आता बघा, मी इथं टेबल बनवून ठेवलेलं आहे. नंबर ऑफ मेंबर बघा. आता हे एवढे सारे मेंबर आहे. आपल्याला मेंबर बघायचे आहेत. आता सर्वात छोटा नंबर कोणता आहे? याच्यापासून कोणत्या नंबरपासून सुरुवात झालेली आहे? 1 पासून. आणि सर्वात शेवटचा नंबर कोणता आहे? 7. म्हणजेच मी फॅमिली लिहून घेते. 1 2 3 4 5 6 7. हे काय? फॅमिली मेंबर आहेत. ठीक आहे. तर नंबर ऑफ फॅमिली एफ आय म्हणजे आता
1 मेंबर असलेले किती फॅमिली आहे तिच्यामध्ये? 1 2 आहे का अजून? नाही. किती फॅमिली आहेत? 2 फॅमिली. 2 मेंबर असणाऱ्या किती फॅमिली आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. 2 मेंबर आहेत एवढ्या फॅमिलीमध्ये. किती फॅमिली आहेत अशा? 8. ठीक आहे. आता 3 मेंबर बघा. 1 2 3 4 5 6 7. किती मेंबर आहे? किती फॅमिली आहेत? 7 फॅमिली. ठीक आहे. बघा आता 4 मेंबर असणाऱ्या किती फॅमिली आहेत? 1 2 3 4 5 6 7. किती आहे? 7 आणि हे 8. किती आहे? 8 फॅमिली. 5 बघा किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. किती फॅमिली आहेत? 5 मेंबर असणाऱ्या 7 फॅमिली. 6 मेंबर बघा. 1 2 3 4 5 6. किती आहेत? किती फॅमिली आहेत? 6 फॅमिली. आणि 7 मेंबर असणाऱ्या किती फॅमिली आहेत? 1 2 2च आहेत. किती फॅमिली आहे? 2 फॅमिली. ठीक आहे. आता बघा टॅली मार्क हा टेबल कशासाठी बनवला असेल मी? आपल्याला काय करायचं आहे, जे नंबर ऑफ फॅमिली आहेत त्याला टॅली मार्कमध्ये लिहायचं आहे. आता बघा लक्ष देऊन बघा टॅली मार्कला कसं डिनोट करायचं. बघा नंबर ऑफ फॅमिली जिथे 2 आहेत तिथं काय करायचं? फक्त 2 लाईन. इथं काय आहेत? 8 आहेत. बघा काय कसं डिनोट करते? 8 आहेत. 1 2 3 4. काय केलं मी? 4 लाईन ओढल्या. हे झाले 4. आणि 5 कसा काढायचा? हा काय असतो? 5. हे झाले 5. आपल्याला किती पाहिजे? पण 8 पाहिजे. म्हणजे त्याच्यानंतर काय ते 6 7 8 आले. 8 समजलं का? कसे डिनोट करायचे 8? काय केलं मी आधी? 1 2 3 4 लाईन काढल्या आणि ही एक लाईन आडवी आली. ते झाले पूर्ण 5 6 7 8. ठीक आहे. आता बघा 7 कसे काढायचे टॅलीमध्ये? 1 2 3 4 आणि 5 कसं आहे? 5. 7 आहेत पण 6 आणि 7. बघा 8 कसे काढायचे परत सेकंड नंबर सारखं? 1 2 3 4 आणि एक आडवी 5 6 7 8. आता बघा 7 कसे काढायचे? 1 2 3 4 आणि एक आडवी लाईन म्हणजेच हे 5 6 7 6 बघा 1 2 3 4 आणि हा 5. ठीक आहे. समजा त्या टॅलीमध्ये कसं दाखवायचं आणि 6 म्हणजेच एकच लाईन काढावं लागेल आपल्याला बाहेर. 2 बघा 1 आणि 2. समजलं कसे टॅलीमध्ये दाखवायचे? ठीक आहे. आता बघा नंबर ऑफ फॅमिलीज FI याचीच काय असते? आपला N असतो. काय इन याची ॲडिशन? याची ॲडिशन येते 40. आता लास्ट कॉलम काय? FI इंटू XI म्हणजे हे FI इंटू XI म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल्स 2 मल्टिप्लाय बाय 1 2. 8 मल्टिप्लाय बाय 2 8 टू द 16. 7 मल्टिप्लाय बाय 3 7 3 जा 21. 8 मल्टिप्लाय बाय 4 8 4 जा 32. 7 मल्टिप्लाय बाय 5 काही हे नाही लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट हे लिहिलं तरी काहीच हरकत नाही. 7 5 जा 35. 6 मल्टिप्लाय बाय 6 6 6 जा 36. 2 मल्टिप्लाय बाय 7 2 7 जा किंवा 7 टू द 40. आता या सर्व याची पण काय असते आपली ॲडिशन म्हणजेच काय असते? समेशन FI XI इज इक्वल्स टू काय येईल? सर्वांची ॲडिशन 1 5 6. ठीक आहे. आलं. पण आपल्याला काय सांगितलं होतं एक्झाम क्वेश्चनमध्ये? फाइंड द मीन ऑफ मेंबर 40 फॅमिली. मीन काढायला सांगितला होता. ठीक आहे. बघा मीनसाठी फॉर्म्युला काय असतो? मीन इज इक्वल्स टू समेशन FI XI अपॉन N. काय समेशन FI XI? आपण आताच व्हॅल्यू काढली 1 5 6 अपॉन N किती आहे? 40. ठीक आहे. तर बघा याचा आन्सर काय येईल?
3.9. ठीक आहे. बघा काय येईल मग. हेन्स द मीन ऑफ मेंबर पर फॅमिली 3.9. ठीक आहे. समजला क्वेश्चन. बघा क्वेश्चन नंबर 4 काय. द नंबर ऑफ सायन्स अँड मॅथमॅटिक्स प्रोजेक्ट सबमिटेड बाय अ मॉडेल हायस्कूल नागपूर इन लास्ट 20 इयर. काय दिलं आहे. एका स्कूलचा प्रोजेक्ट दिलेला आहे. कोणतं सायन्स आणि मॅथमॅटिक्स सब्जेक्टचा जो 20 वर्षापासून ते करत आलेले आहेत. ॲट अ स्टेट लेवल सायन्स एक्झिबिशन. ठीक आहे. आता बघा दिलेलं आहे हे आपल्याला हा डाटा दिलेला आहे. प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी टेबल अँड फाइंड द मीन ऑफ डाटा. जे लास्ट एक्झाम्पल होतं सेम तसंच करायचं आहे. बघा हे याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला. त्यांनी बघा नंबर ऑफ प्रोजेक्ट दिलेला आहे. त्यातलं काय सर्वात कमी नंबरचा प्रोजेक्ट कोणता आहे. कोणत्या नंबरपासून सुरुवात झालेली आहे 1 पासून. आणि सर्वात मोठा नंबर कोणता आहे 5 आहे. ठीक आहे. तर नंबर ऑफ प्रोजेक्ट कोणते येतील 1 2 3 4 5. ठीक आहे. आता बघा 1 प्रोजेक्ट असणारे किती वर्ष होते. एका वर्षामध्ये एकच प्रोजेक्ट झाला. असे किती वर्ष होते बघा. 1 2 3 किती होते 3. म्हणजेच FI काही 3 नंबर ऑफ इयर. ठीक आहे. 2 प्रोजेक्ट असणारे किती वर्ष होते 1 2 3 4 5 6. किती प्रोजेक्ट होते 6 इयर होते 2 प्रोजेक्ट. आता 3 प्रोजेक्ट किती वर्ष होते बघा 1 2 3 4 5 6. हे पण किती आहे 6. नंबर ऑफ प्रोजेक्ट किती होते 4 होते. तेव्हा किती वर्ष होते असे 1 2 3 किती 3 इयर. ठीक आहे. आता 5 प्रोजेक्ट किती इयर होते 1 2 किती वर्ष होते फक्त 2. ठीक आहे. आता आपल्याला हे काय दाखवायचे टॅलीमध्ये दाखवायचे. टॅली काय सांगितलं मी आधी मागच्याच एक्झाम्पलमध्ये सांगितलं कसं दाखवायचं. तर इथं 3 दाखवायचं आपल्याला. तर काय येईल सरळ 3 लाईन येतील. इथं 6 दाखवायचं आहे. काय येईल 1 2 3 4 आणि 5 काय येईल एक आडवी लाईन. पण 6 आहे हे 5 झाले आणि ही काय येईल 6. इथं पण 6 दाखवायचं आहे सेम 1 2 3 4 5 आणि हा 6. हे बघा किती आहे 3 1 2 3. इथं 2 आहे 1 2. ठीक आहे. नंबर ऑफ इयर FI. आता याचं काय काढायचं आपल्याला याची ॲडिशन म्हणजेच काय असते आपला N. काय येईल किती आहे आपले डायरेक्ट ॲडिशन काय येईल 20. का बरं आपल्याला किती इयरचा डाटा दिलेला आहे लास्ट 20 इयरचा म्हणजेच काय येईल 20. आता बघा FI इंटू X आहे. यांची काय करायची आपल्याला मल्टिप्लिकेशन 3 इंटू 1 3 मल्टिप्लाय बाय 1 काय येईल 3 1 जा 3. 6 मल्टिप्लाय बाय 2 काय 6 2 जा 12. 6 मल्टिप्लाय बाय 3 6 3 जा 18. 3 मल्टिप्लाय बाय 4 3 4 जा 12. 2 मल्टिप्लाय बाय 5 2 5 जा 10. आता याची ॲडिशन करा. काय येईल समेशन FI इंटू X आहे. काय येईल 55. ठीक आहे. आता आपल्याला ते मीन पण काढायला सांगितलेलं आहे. काय असतो आपला मीन इज इक्वल्स टू समेशन FI XI अपॉन N. FI XI काय आपला 55. N किती आला 20. ठीक आहे. त्याची डिव्हिजन करायची. याचा आन्सर ते 2.75. म्हणजेच आपला आन्सर काय येईल हेन्स द मीन ऑफ द डाटा इज 2.75. ठीक आहे. अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट 11.1 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.